नमस्कार मंडळी. मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेधच्या इति मे मतः या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर माझ्या मुलीला तनयाला सतत सर्दी खोकला होत असे आणि बरेचदा त्याचं रूपांतर हे तापामध्ये होई. तिला खोकल्याची उबळ येई आणि त्यासाठी मला नेहमी पर्समध्ये स्प्रे ठेवावा लागेल. डॉक्टर म्हणाले की तिला तुम्ही स्विमिंग शिकवा. तिच्या फुफ्फुसांची क्षमता त्यामुळे वाढेल आणि आपोआपच सर्दी खोकला जाईल. बापरे, स्विमिंग! मलाच एकतर पाण्याची भीती वाटायची, मग तनयाला कुठे पोहायला नेणार. पण तरीही मी तिला ती पहिलीत असताना मे महिन्यामध्ये स्विमिंग कॅम्प्स असतात बघा, त्या कॅम्पला स्विमिंग पूलवर तिला नेलं. मुलं भरपूर होती. एखाद दुसरं मूल सोडून सगळीच जणं रडत होती. मग काय आमचं बाळपण रडायला लागलं. रोज घरातून निघाल्यापासून स्विमिंग पूलवर जाईपर्यंत तनया मस्त रडतच जात असे. रस्त्यावरचे लोक आमच्याकडे असे वळून वळून पाहत आणि मग काय 4च दिवसात आमचा स्विमिंगचा क्लास बंद. पुन्हा स्विमिंगसाठी तिला तयार व्हायला 3 वर्ष लागली. आम्ही जागा बदलली आणि थोड्या मोठ्या सोसायटीमध्ये राहायला गेलो. तिथं खूप मुलं होती आणि मग आम्ही 4 आयांनी मिळून एक गटच केला आणि तनयाला सांगितलं की अगं भार्गवी, शुभी, रुचा वगैरे जाणार आहेत स्विमिंग समर कॅम्पला, तू पण जा. असं प्रत्येकीने आपापल्या मुलीला सांगितलं. मग हो नाही करत करत मुली तयार झाल्या. सुरुवातीला रडारड, नाही शिकायचं, मला नाही आवडत, मला नाही जायचं, असं सगळं झालं. पण मैत्रिणी बरोबर असल्याने म्हणा किंवा मैत्रिणीला येईल आणि मला येणार नाही आणि मग मला चेष्टा करतील किंवा स्पर्धा भावनेने म्हणा, तनया छान तयार झाली स्विमिंग कॅम्पसाठी आणि त्यांच्या नादाने तिथे टिकली सुद्धा. आणि 21 दिवसांचा कॅम्प संपला तरी आम्ही स्विमिंगला जातच राहिलो. छान पोहायला पण तिला यायला लागलं 1 महिना 1.5 महिन्यात. आणि आता खोल पाण्यात उडी मारायची वेळ आली आणि पुन्हा रडारडीला सुरुवात झाली. आता खरं तर ना तिला पूलची जी पूर्ण लांबी असते ना तेवढं पोहता यायला लागलं होतं, पण पाण्यात उडी मारण्यासाठी काही तिचा धीर होईना. सरांनी समजावून मोटिवेट करून वगैरे सगळं झालं, थोडं रागावूनही झालं, पण ही पठ्ठी काही स्वतःहून उडी मारायला तयार होईना. तिने चक्क सरांना सांगितलं की सर तुम्ही मला मागनं पाण्यात ढकला, मग मी पळत जाईन. आता हे सगळं जे आहे ते जवळजवळ महिनाभर असं चालू होतं. म्हणजे सर तिला मागून धक्का देत, ती पाण्यात पडे आणि मग ती पोहायला सुरुवात करे. पण अजूनही तिने स्वतःहून काही उडी मारली नव्हती. ती उडी मारण्यासाठी तिचा काही धीर होईना. आता तिच्या बरोबरच्या ज्या मुली होत्या ना त्यांनी कॅम्प संपल्यावर स्विमिंगचा क्लास बंद केला. पण तनयाला कंपनी म्हणून मग मी पोहायला सुरुवात केली. मला पोहायला यायला लागलं. मी पण पाण्यामध्ये खोल उडी मारली. आता तरी सुद्धा तनया उडी मारायला काही तयार होईना. ह्याच दरम्यान आहे ना माझ्या हातात द सिक्रेट हे पुस्तक आलं. यात आपल्याला जी गोष्ट हवी आहे ना ती मिळवण्यासाठी व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स सांगितलेली आहेत. आणि या व्हिज्युअलायझेशन टेक्निकमधला एक महत्त्वाचा भाग म्हणजे चित्र काढणं. म्हटलं चला हे वापरून बघूया. म्हणून मी तनयाला सांगितलं की तनया तुला चित्र काढायला आवडतं ना, मग तू स्विमिंग पूलमध्ये उडी मारतेस असं तुझं चित्र काढ बघू. पण तिच्या मनात पाण्यामध्ये उडी मारायची एवढी भीती बसली होती
की तिच्या हातून चित्र पण निघेना. मग आता काय करायचं? तेव्हा ना तनया चित्रकलेच्या क्लासला जाईल. मी या चित्रकलेच्या ताईंची मदत घ्यायचं ठरवलं. त्यांना रिक्वेस्ट केली की आज स्विमिंग पूलमध्ये पोहणारी मुलं असा विषय घ्याल का चित्रासाठी, आणि त्यात पूलमध्ये उडी मारणारी एक मुलगी पण दाखवा प्लीज. ताई म्हणल्या ठीक आहे, काही हरकत नाही, आम्ही ते चित्र काढू, चालेल की. आणि त्या दिवशी ना क्लासमधल्या सगळ्याच मुलांनी हे चित्र काढलं. आणि चित्र काढताना गप्पा मारता मारता तनया म्हणाली, ताई ही उडी मारणारी मुलगी आहे ना ती मी आहे. मी स्विमिंग शिकायला जाते आणि आत्ता मी पाण्यामध्ये उडी मारायला शिकते. आणि म्हणून त्या उडी मारणाऱ्या मुलीच्या चित्रावर तिने स्वतःचं नाव लिहून टाकलं. आणि गंमत अशी झाली की सगळ्याच मुलांनी आपल्या चित्रामध्ये उडी मारणाऱ्या मुलीच्या चित्रावर तनया असं नाव लिहून टाकलं. तनया त्या दिवशी ना खूप खुश होती आणि 2 दिवसांनी तिने तेच चित्र पुन्हा काढलं आणि तिच्या अभ्यासाच्या टेबलच्या समोर भिंतीवर तिने ते चिकटवून टाकलं. आणि अक्षरशः सांगते 4 दिवसात तिने खोल पाण्यात उडी मारली. पोहण्यामुळे तनयाची प्रतिकारशक्ती तर वाढली होतीच, सर्दी खोकला व्हायचाही बंद झाला आणि त्यामुळे तनयाला जो आम्हाला स्प्रे द्यावा लागायचा तोही बंद झाला. हेच टेक्निक ना मी पुन्हा एकदा वापरलं होतं. त्याची कथा ना मी जप या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली आहे बघा. तिथे मी अजून एक टेक्निक पण सांगितलंय, ते म्हणजे जपाचं, पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्सचा जप. तेव्हा सुद्धा मी तनयाला डोळे मिटून बसलेल्या मुलीचं चित्र काढून दिलं होतं आणि तिच्या टेबलासमोर चिकटवून टाकलं. आणि त्याही वेळेला या टेक्निकचा, व्हिज्युअलायझेशनच्या टेक्निकचा मला खूप उत्तम उपयोग झाला. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक तसबिरी, मूर्ती यांची आपण पूजा करतो. ज्यांना विद्या हवी आहे ते सरस्वती आणि गणपतीची, धन हवं आहे ते लक्ष्मीची, आरोग्य हवं असेल तर ते मारुतीची, नर्तक नटराजाची, वैद्य धन्वंतरीची, व्यायाम आणि योगासनं ह्यांविषयी जागरूक असलेले जे लोक आहेत ते हनुमंताची किंवा सूर्याची. आपल्या प्रत्येकाच्या गरजा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत आणि त्यानुसार चित्र, तसबिरी, मूर्ती, व्हिज्युअलायझेशन टेक्निक आपल्याला उपलब्ध आहे. हे जे सगळे वेगवेगळे देव आहेत ते त्या त्या क्षेत्रातील सर्वोच्च आहेत. जे आपल्या डोळ्यासमोर राहतं ना, आपणही तेच हळूहळू बनत जातो. हे एक व्हिज्युअलायझेशन टेक्निक आहे. पूर्वी ना आपल्या देवतेची जी मूर्ती आहे ती स्वतःच तयार करत असत लोक. आपापल्या परीने, कल्पनेने आपल्याला जशी जमेल तशी ती मूर्ती घडवली जाईल प्रत्येक माणसाकडनं. आणि जे काही 5, 8, 10 दिवस त्याची पूजा करून झाली की मग त्याचं विसर्जन करून आपण नवीन मूर्ती आणतो बघा दरवर्षी. आता एकदा का तनयाला स्विमिंग पूलमध्ये उडी मारता यायला लागली की त्या चित्राचं प्रयोजनच संपतं, बरोबर की नाही. आणि त्यामुळे त्याचं विसर्जन करून नवीन यशाची मूर्ती घडवणं सुरू करणं चांगलं, बरोबर ना. आणि त्यामुळे मूर्ती, तसबिरी, चित्र ह्यांची पूजा नाकारून उगाचच त्याला अनेक ईश्वर असं नाव देऊन आजचे लोक जे आहेत ते यश देणारं हे सहज, सोपं, स्वस्त, वेगवान, खूप पॉवरफुल टेक्निक नाकारत आहेत.
किंवा मग उलटच, म्हणजे मूर्तीचा आकार लहान मोठा, सजावट, ढोल ताशे, मिरवणुका यातच लोक अडकलेत. पण मनामध्ये जी यशाची, सफलतेची, समृद्धीची, बुद्धीची, सामर्थ्याची मूर्ती ही जी मनात तयार व्हायला पाहिजे ती होतच नाहीये. माझ्या मुलीने तिच्यासाठी तिचा असा एक वेगळा देव तयार केला आणि सतत तो डोळ्यासमोर ठेवला आणि तिला त्याचा योग्य तो फायदा आणि प्रसादही मिळाला. तिने केलेल्या मानस पूजेमुळे तिची इच्छा पूर्ण झाली. मानस पूजा म्हणजे खरं यश मिळण्याआधी मनामध्ये ते यश तयार करणं, ते आपल्याला दिसणं. पण मानस पूजा, दर्शन असं म्हटलं की लोकांना फार धार्मिक भाषेत बोलल्यासारखं वाटतं. पण माइंड प्रोग्रॅमिंग, व्हिज्युअलायझेशन टेक्निक असं म्हटलं की भारी वाटतं ना. आध्यात्मिक बाबतीत खरं सांगायचं ना तर जे काही प्रयोग करायचे आहेत ते सगळे प्रयोग भारतामध्ये, हिंदू धर्मामध्ये कधीच करून झालेले आहेत. पण आज या सगळ्या गोष्टी, कुळाचार, पूजा, कर्मकांड, मिरवणुका, दिखावट, सजावटी ह्या स्वरूपात होत आहेत आणि त्याचा जो खरा अर्थ आहे ना तो लोप पावतोय. आणि त्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे जातं ती सगळी अंधश्रद्धा, आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे येतं ना ते मात्र विज्ञान. असं मेलं गणित झालंय. तर जाऊ दे, असो. तर ह्यामुळे देवाने आपल्याला तयार केलेलं नसून आपण वेगवेगळे देव तयार केलेले आहेत असं आपलं मला वाटतं. आपल्याला हवा असलेला असा कोणताही देव आपण तयार करू शकतो. 33 कोटी कशाला? जेवढी माणसं जेवढ्या त्यांच्या वेगवेगळ्या इच्छा, गरजा, त्यावेळची परिस्थिती त्यानुसार तेवढे देव आपण तयार करू शकतो. तुम्ही सुद्धा तुमचा असा स्वतःचा देव वेळोवेळी तयार करा. स्वतःच्या कल्पनेने चित्र काढलं तर सर्वात उत्तम. चित्रकलेत निपुण असण्याची काही गरज नाही यासाठी. कागदावर जसं येईल तसं चित्र काढा. मनात मात्र ना ते चित्र अगदी छान काढता आलं पाहिजे. अगदी बारीक सारीक तपशिलासह आपल्या मनामध्ये मात्र त्या देवाविषयी संपूर्ण स्पष्टता पाहिजे. अर्थातच हे मनामध्ये चित्र ठसणं हे खूप गरजेचं आहे आणि ते एकदा का ठसलं की तुमचं यश निश्चित आहे. शुभेच्छा मंडळी. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.